लाडक्या बहिणी ज्या गोष्टीची वाट बघत होत्या ती गोष्ट आज झालेली आहे। राज्य सरकारकडनं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता वाटप केलेला आहे। आज बहुतांश महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि कुठेतरी संभ्रम होता, कारण मागच्या महिन्यामध्ये 24 तारखेला लाडक्या बहिणींचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते, परंतु आज जर बघितलं तर जवळजवळ 29 तारीख होती आणि अजून पैसे आले नव्हते। त्यामुळे पुन्हा आता हा महिना पैसे येतील की नाही अशी शंका होती, परंतु फायनली आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये इतके जमा झालेले आहेत आणि लाडक्या बहिणींनी म्हणजे काय म्हणतात ना, मोकळा श्वास सोडलेला आहे। कारण की आता गेल्या काही महिन्यांपासून काही म्हणजे रेग्युलर हप्ता हा असा येत नाही आहे। एखादा महिना वगळण्यात येतोय आणि त्यानंतर पुन्हा 1500च रुपये येत आहेत, 3000 रुपये आले नाहीत। तर अशा पद्धतीचं सध्या चालू आहे आणि त्यातल्या त्यात बऱ्याचशा महिलांना KYC करून अपडेशन करून सुद्धा पैसे आलेले नाही आहेत। त्यामुळे त्यांचं काय करायचं, कारण पोर्टलवर सुद्धा KYC अपडेटचं आता काही नाही आहे। त्यामुळे आता जे पैसे आलेले आहेत ना, ते खरं तर असं म्हणावं लागेल की आत्ता आज जो हप्ता वाटप झालेला आहे आणि तो ज्या महिलांना आलाय, आता त्याच महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे येतील असं याच्यातनं वाटत आहे। कारण भरपूर महिलांचे हप्ते हे मागच्या महिन्यामध्ये बंद झालेले आहेत यायचे। जे KYCचं त्यांनी सांगितलं होतं की KYC अपडेट करा आणि त्यानंतर ते फॉर्मची पडताळणी होणार आहे। ज्यांचे KYC अपडेट केल्याच्या नंतर ज्या महिला खरंच निकषामध्ये बसत आहेत त्यांनाच पैसे येतील। तर मागच्या महिन्यामध्ये बहुतांश आमच्या आजूबाजूच्या महिलांचे पैसे येणं बंद झालेलं आहे आणि ह्या महिन्यात आज जे पैसे आलेले आहेत, मग आता इथून पुढे त्याच महिलांना पैसे येतील असा एक थोडक्यात अंदाज आहे। तर तुमचे सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का? आणि गेल्या म्हणजे नोव्हेंबरपासून ॲक्च्युली गडबड चालू झालेली आहे की नोव्हेंबरपासून काही महिलांना पैसे आलेत, काही महिलांना नाही आले, काहींना 1-2 हप्ते आलेत, काहींना पैसेच आले नाहीत। तर अशा पद्धतीचा घोळ झालेला आहे। तर तुमचे पैसे कुठल्या महिन्यापासून येणं बंद झालेलं आहे किंवा तुमचे रेग्युलर पैसे येत आहेत का आणि तुम्ही KYC केलेली होती का? आता खरं जर सांगायचं म्हटलं तर काही बहिणींनी काही महिलांनी जी KYC आहे ना ती ऑक्टोबरमध्ये एकदा KYC करायला सांगितली होती, त्यावेळेस केलेली आहे आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की KYC अपडेट करा, KYC अपडेट करा, तर त्यावेळेस बऱ्याचशा महिलांनी KYC अपडेट केलेली नाही तरीसुद्धा त्यांचे पैसे हे अकाउंटला येत आहेत। त्याच्यामुळं हे फॉर्म कुठल्या बेसिसवर यांनी पडताळणी केली ॲक्च्युली सांगू शकतच नाही आहे आत्ता सध्या आपण। तर तुमचे पण लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का? तर खाली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला आता म्हणजे हा जो लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता होता, म्हणजे 20 हप्ते हे सरकारकडनं महिलांच्या खात्यावर ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यावरती 1500 असे मिळून 20 हप्ते हे देण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा।